ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर आता एसटी कर्मचारी संपावर गेल्याचं पाहायला मिळत आहे। आजपासून एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्यव्यापी बेमुदत संप केला जातोय। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी खरं तर हे कर्मचारी करतायत। एसटी कामगार कृती समितीच्या वतीनं ही संपाची हाक देण्यात आली आहे। एसटी संपामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता दिसते। आपण ही सध्या 6 दृश्य पाहतोय। मुंबई, संभाजीनगर, सिंधुदुर्ग, अकोला, नागपूर आणि धुळेमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला या संपाचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळत आहेत। प्रवासी सुद्धा तिथे अडकलेले आहेत, त्यांची सुद्धा गर्दी दिसून येते। सोबतच शुकशुकाट आपण पाहू शकतोय। अकोला, नागपूर, धुळे, सिंधुदुर्ग, संभाजीनगर आणि मुंबईमधली ही दृश्य। तर या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय नाशिकमधून आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। पाहूयात। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून अघोषित बंद पुकारलेला आहे। मी नाशिकच्या इंडी पटेल रोडच्या कार्यालयाच्या डेपोच्या बाजूला आहे आणि याच ठिकाणी हे सर्व कर्मचारी एकवटलेले आहे। आपल्या मागण्यांसाठी ते घोषणाबाजी करताय आणि एकूणच त्यांच्या विविध मागण्या आहे। त्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊयात। काय सांगाल, कशासाठीचा आजचा हा संप आहे आणि काय तुमच्या मागण्या? एसटी कामगारांच्या वेतनाबाबत मागच्या महिन्याच्या 7 तारखेला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित केलेली होती आणि त्या बैठकीमध्ये एसटी कामगारांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतकं वेतन देण्याबाबत 20 तारखेला अंतिम बैठक घेऊन तोडगा काढण्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिलेलं होतं। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे जे मूळ वेतन आहे आणि आमचे जे मूळ वेतन आहे कमीत कमी त्याच्यात 7 ते 8 हजाराचा फरक आहे। 2016 पासून आमची पगार वाढ नाही। आमचं मंत्री महोदयांना विनंती आहे का एसटी कर्मचाऱ्यांकडे बघा, कारण या एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवावरच डॉक्टर होतात, वकील होतात, मंत्री होतात। यांना सर्वांना सुख सोयी सवलती असतात, परंतु या कर्मचाऱ्याला नाही। साहेब, आम्हाला 150 रुपये अलाउन्स मिळतो बघतो महिन्याला मेडिकलचा। दरवेळेस आपण मायबाप सरकार म्हणायचं, पण मायबाप सरकार कसलं? अरे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी, त्यांचं आमच्याकडे लक्ष नाही। याला अर्थच नाही ना। तुम्ही ज्यांच्या मागण्या, कोणी मागण्या नाही करत त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या असतात। अरे आम्ही जीवावर उदार होऊन आमचे चालक वाहक, आम्ही रस्त्यावर गरीब प्रवाशांचं सगळं जीवनवाहिनी आहे महाराष्ट्राची। आमचं हे आंदोलन जे उपसलंय, आम्ही जे आंदोलनाचं हत्यार उपसलंय, तर त्याला जबाबदार सर्वस्वी सरकार आहे। जो आमच्या वेतनाचा तिढा आहे तो इतक्या वर्षापासून जो पेंडिंग आहे, तर त्याकडे अजूनही सरकारने लक्ष दिलेलं नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। आणि यानंतर थेट सिंधुदुर्गात जाऊया। तर त्या ठिकाणून आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्यासोबत आहेत। उमेश, आपण पाहू शकतोय ऐन गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे। एसटी कर्मचारी हे संपावर गेलेले आहेत। सिंधुदुर्गात सध्याची काय परिस्थिती आहे, काय मागणी करतायत तिथले कर्मचारी? निश्चितच गौरी, आपण सिंधुदुर्गामध्ये पाहिलं की सावंतवाडीमध्ये पूर्णतः एसटी ठप्प झाली आहे। कर्मचारी संपात उतरले आहेत, पण कणकवलीत काही प्रमाणात एसट्या या सुरू आहेत आणि एसटी कर्मचारी आहेत ते आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी चर्चा बोलणार आहोत। नेमका हा संपाचा काय उद्देश आहे आणि काय मागण्या आहेत त्यांच्या, काय सांगाल, काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्या म्हणजे आर्थिक स्वरूपाच्या आहेत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन जाहीर करा। त्याचप्रमाणे जो मध्ये 5, 4, 2.5 अशी जाहीर केलेलं होतं, त्यातली तफावत सेवा दूर करून सेवा ज्येष्ठतेप्रमाणे आम्हाला हे आर्थिक स्वरूपाचा लाभ द्या। त्याप्रमाणे विविध आर्थिक मागण्या आहेत। त्या संदर्भात आजचे हे धरणे आंदोलन होऊ घातलेलं आहे। सध्या सिंधुदुर्गात तरी संयुक्त प्रतिसाद आहे। साधारण सावंतवाडी डेपो बऱ्यापैकी बंद आहे आणि बाकी ठिकाणी पण संयुक्त प्रमाणात बंद आहे। किती या संपामध्ये किती सहभागी आहात, काय परिस्थिती आहे, काय सांगता? काय सांगू शकता, किती संपात सहभागी? या विभागामध्ये जवळपास 7 डेपो आहेत। 7 डेपोपैकी आजचा हा सकाळचा अर्ली मॉर्निंगचा स्टेज आहे आणि हे लोन पसरायला थोडंसं म्हणजे जवळपास निम्याहून जास्त डेपो बंद आहेत आणि दुपारपर्यंत जवळपास हे विभाग पूर्ण बंद होऊन जाईल। तसं महाराष्ट्राची पण तीच कंडिशन आहे। आम्ही सगळे विचार नाही केले। हाल होत आहेत एकंदरीत आणि कधीपर्यंत सुरू राहील काय? हा निश्चितच खरी गोष्ट आहे आपली की प्रवाशाचे हाल होत आहेत, पण ह्या गोष्टीचं जसं महाराष्ट्र राज्यातील जशा लाडक्या बहिणी आहेत, जसे लाडके भाऊ आहेत, तशा महाराष्ट्राचे लाडके जे मुख्यमंत्री आहेत त्यांनीही आमचा विचार करावा, कारण हा विषय काय आता आलेला ऐरणीवरचा नाही। हा बऱ्याच वर्षापासूनचा विषय आहे
आणि मला अशी आशा आहे की राज्याचे मुख्यमंत्री या गोष्टीबाबत नक्कीच सकारात्मक विचार करतील. निश्चितच गौरी, आपण पाहतो की हे जे कर्मचारी ते म्हणतात की महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार करावा, बेमुदत संप आहे त्यांनी पुकारलेला, याचा परिणाम या सिंधुदुर्गातील एसटी सेवेवर झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत, कर्मचाऱ्यांचे हाल होताना आपण सकाळी पाहिले. आणि सावंतवाडी डेपो पूर्णतः बंद असल्याने कुठे ना कुठेतरी एसटी सेवा ठप्प झाल्यामुळे प्रशासन कुठेतरी याच्यावर लक्ष देऊन सुरळीत करण्याची गरज आहे एकंदरीत. हो, नक्कीच उमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर कदा राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, मात्र रत्नागिरीमध्ये सकाळी या संपाचा काही परिणाम दिसून आला नाहीये. जिल्ह्यात सर्वच एसटी डेपोमधून एसटीची वाहतूक सुरळीत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. इतर जिल्ह्यात जाणाऱ्या एसटी बस सेवेवर मात्र परिणाम झाला. पश्चिम महाराष्ट्र, पुणे आणि मुंबई जाणाऱ्या गाड्यांवर याचा परिणाम दिसून येतोय. दुपारनंतर एसटी कर्मचारी संपासंदर्भातली भूमिका स्पष्ट करणार. रत्नागिरीच्या एसटी स्टँडवरून या साऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी. पाहूयात. राज्यात विविध मागण्यासाठी एसटीचा संप असल्याचे आता राज्यामध्ये दिसून येत आहे. आपण सध्या रत्नागिरीतील रहाटकर या बस स्थानकात आहोत. कोकणात सध्या पाहिलं तर एसटीची सेवा ही पूर्णपणे सुरळीत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील एसटी ही सकाळपासूनच सुरळीत असल्याचे चित्र सध्या रत्नागिरीच्या रहाटकर बस स्थानकातून दिसून येत आहे. येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा संप काहीसा नागरिकांना तसेच चाकरमान्यांना निराशादायक दिसून येत आहे. आपण सध्या पाहिलं तर रत्नागिरीमधून सकाळीच अक्कलकोटला जाणारी एसटी ही रवाना झालेली आहे. ही एसटी कोल्हापूरपर्यंतच प्रवास करणार असल्याचे माहिती स्थानक प्रमुखांकडून दिली गेलेली आहे. त्याच पद्धतीने रत्नागिरीमध्ये या संपाचा सध्या तरी कोणताही परिणाम दिसून येत नाही आहे, परंतु दुपारनंतर या संपाचा परिणाम दिसून येईल अशी शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे एसटीच्या या संपामुळे सध्या तरी कोकणामध्ये कोणत्याही पद्धतीचा परिणाम हा दिसून येत नसल्याचे चित्र रत्नागिरीतून दिसून येत आहे. राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी. तर राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आता बेमुदत संपाची हाक दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातही संपाला भरघोस असा प्रतिसाद मिळतोय. सकाळपासून सर्वच बस फेऱ्या रद्द झाल्याचं पाहायला मिळतंय. प्रवाशांचे मात्र त्यामुळे हाल होताना पाहायला मिळत आहे. बुलढाणा बस स्थानकावरची आपण हे दृश्य पाहतोय. सरकारने कर्मचाऱ्यांच्या ज्या भूमिका होत्या, ज्या मागण्या होत्या त्या प्रलंबित आहेत. त्या अनुषंगाने मीटिंग लावली होती, परंतु दुसरी बैठक न लावल्यामुळे आज कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला असून त्याचा उद्रेक आज हा तुम्हाला दिसतच आहे. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात कोणतीही बस रस्त्यावर धावत नसून आज 100% कटकटीत बंद आहे. त्याच्यामुळे आज कर्मचारी आपल्या कामापासून आंदोलनावर ठाम आहेत. राज्य शासनावर आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. राज्य शासनाकडे लाडकी बहीण, लाडका भाऊ इतर मागण्या करण्याकरता त्यांच्याकडे वेळ आहे, परंतु एस टी कर्मचाऱ्यांकडे त्यांचे लक्ष नाही आहे. त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. काय मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी आहे, जे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मिळते ते एस टी कामगारांना मिळावे. नागपुरात आज प्रसिद्ध पिवळी आणि काळी मारबत मिरवणूक सध्या सुरू आहे. मारबत मिरवणुकीमध्ये कोणते बडगे निघणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. खरं तर मारबत उत्सवाला जवळपास 144 वर्षांची परंपरा आहे आणि समाजातील वाईट प्रवृत्तीला विरोध करण्याचे माध्यम म्हणून या मिरवणुकीकडे बघितलं जातं आणि त्या संदर्भातली आपण ही दृश्य पाहतोय. मोठा उत्साह आपण पाहू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत. जितेंद्र, आपण पाहू शकतो दृश्यांच्या माध्यमातून मोठा उत्साह खरं तर पाहायला मिळतो. आजच्या या मिरवणुकीमध्ये काय खासियत आहे? जितेंद्र, तर आपण सध्या पाहू शकतो खरं तर मोठा उत्साह पाहायला मिळतो. नागपुरात आज प्रसिद्ध पिवळी आणि काळी मारबत मिरवणूक निघते आहे. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी जितेंद्र यांच्याकडे जाऊया. ते जितेंद्र, आपण पाहतोय खरं तर मोठा उत्साह आपण या मिरवणुकीमध्ये पाहू शकतोय. काय सध्याचं वातावरण आहे तिथलं? आता आपण पाहतोय की पिवळी मारबत ही निघालेली आहे, मार्गस्थ झालेली आहे आणि नागपूरच्या या जागनाथ बुधवारी मार्गामधून इथून मारबत निघालेली आहे. ही नागपूरची ऐतिहासिक आणि पारंपरिक अशी खास वैशिष्ट्यपूर्ण अशी मिरवणूक असते, जी केवळ आपल्याला नागपुरातच पाहायला मिळते. आपल्यासोबत काही नागपूरकर आहेत. काय सांगाल, आज कसं वातावरण आहे आणि काय वाटतंय? खूप उत्साहाचं वातावरण आहे. युवकांमध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा ही नागपूरमध्ये सुरू आहे आणि याच्या माध्यमातून आज आम्ही कोविड नंतर म्हणा आज पाहिलं म्हणजे भरपूर वर्षानंतर अशी गर्दी पाहायला मिळते आणि खूप उत्साह
उत्सव पाहतोय की उत्साहाचं वातावरण आहे. आजच्या दिवशी हजारो नाही तर लाखो जे नागपूरकर आहेत ते नागपूरकर इथे या मारबत उत्साहामध्ये सहभागी होतात. पिवळी मारबतीचं जर वैशिष्ट्य म्हटलं तर जवळपास 140 वर्ष झालेले आहेत. इंग्रज काळापासून या मारबतीला सुरुवात झालेली आहे आणि आता ही मारबत जी आहे ती मार्गस्थ झालेली आहे. पुढे नेहरू पुतळा येथे जाऊन ही काळ्या मारबत यांच्यासोबत ही भेट होणार आहे आणि नंतर ही मारबत आणि बडग्यांचा उत्सव पुढे मार्गस्थ होणार आहे. हो नक्की जितेंद्र, मोठा उत्साह खरं तर आपण पाहू शकतो. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.